हाय गाईज, मी जान्हवी आणि मी व्लॉग अपलोड करायला मला जरा लेट झाला आणि मला व्लॉग पण एडिटिंग करायचं होतं थोडंफार. सो मी मंदिर वगैरे साफ करते, क्लिनिंग करते, कारण महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीमध्ये पूर्ण मला क्लीन लागतं. सो थोडा मला खोकला पण झालेला, कारण मला बरं पण वाटत नव्हतं, त्यामुळे मी व्लॉग वगैरे टाकत नव्हती. आणि आता मी तुम्हाला हे बोलते का मी क्लिनिंग वगैरे सर्व करणार आहे. मला थोडासा लेट झाला अपलोड करायला, ते मी सांगत होती. आणि मला पुन्हा देवपूजा करायची होती आणि ते चांदीचं पण होतं, त्यासाठी मला पितांबरीची पावडर वगैरे लावून एकदम क्लीन करायला आवडतं. आणि मी कोणतं यूज करते पितांबरी पावडर ते पण दाखवते. सो हे सर्व मला देवची पूजा करून झालेलं होतं. आणि तुम्ही मंदिरामध्ये नेहमी रेडवाला असतं ना, अस्त्र, खाली वस्त्र टाकतात तुम्ही आणि त्याच्यावरती देव मांडता, तर तुम्ही रेडवाला टाकू नका, कारण रेड एक एनर्जी असते अँग्री इश्यूची. सो मी येल्लोवाला टाकते आणि मग त्याच्यावरती देव स्थापित करते. आणि मग त्यानंतर मी सर्व पूजा करते आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेते, देवांना आंघोळ वगैरे घालते. अभिषेक वगैरे केल्यानंतर मी ते देव स्थापित करते. आणि तुमच्या घरी जर अन्नपूर्णा असेल ना, तर अन्नपूर्णाच्या खाली तांदूळ टाका, म्हणजे तुमच्या घरी कधी तांदूळ संपणार नाही. हे मी अनुभवलं आहे स्वतः, की माझ्या घरी कधी तांदूळ वगैरे संपत नाही. आणि सर्व मी क्लिनिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकते. आणि मी एक असं ठेवत होती, कारण माझ्याकडे खूप मूर्ती आहे ना, त्यामुळे. आणि मला तर मंदिर पण चेंज करायचं आहे. सो बोलली आहे मला घर चेंज केल्यानंतर मग मंदिर पण चेंज करेल, कारण आता आम्ही इथे राहतो आहे आणि तिथे रिडेव्हलपमेंट होणार आहे. सो मी आता न्यू घरामध्ये जाणार आहे ना, तर तिथे तुम्हाला मी सर्व दाखवेल. आम्ही कसं काय शिफ्ट केलं, काय केलं, त्याचे मला पुन्हा ब्लॉगिंग काढायला लागेल. पण अजून थोडं लेट आहे, 2-3 महिने जातील त्याला. सो दॅट्स इट. आणि मग मी ठेवल्यानंतर तुम्ही काय करता, देवपूजा कशी करता, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि महाशिवरात्रीला तुम्ही काय काय केलं ते पण मला सांगा. आणि मी महाशिवरात्रीसाठी मातीचं असतं ना, काय काय मातीचे बनवतात पिंड, काय काय बोलतात ना, एकदम बर्फाचं बनवतात. सो तुम्ही कसलं पिंड केलेलं हे मला नक्की सांगा. तिथे मी देव वगैरे मानते आणि लगेच नाही मांडत होती, कारण मला त्यांचा अभिषेक करायचा दुधाने वगैरे, कारण उद्याच महाशिवरात्री होती आणि मी एक दिवस आधी करत होती. सो मी माती पाहिजे होती मला पिंड बनवण्यासाठी. महादेवचं शिवलिंग बोलतात ना, तर माझ्या घरी प्लांट्स आहे ना, तर मी आयडिया केली का त्या प्लांट्समधूनच मी सगळं काढेल, थोडी थोडी माती तर कमी पुरली तर तिथूनच घेईल, बाहेरून आणायची काही गरजच नाही. सो मी सर्व तिथूनच काढलं आणि खूप कडक झालेली ना, त्यामुळे हे होत होतं मला. तर मी सर्व काढलं, तुळशीमधून पण काढलं सर्व. एकदम माझ्याकडे मनी प्लांट आहे, तिथून पण माती घेतलेली. त्याचा म्हणजे तुम्हाला आकार बनवावा लागतो, मग तुम्ही पहिलं पाणी टाकून नाही शकत त्याच्यामध्ये, तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर शिवलिंगचा बनवल्याशिवाय. सो त्यानंतर मी काढतच होती, कारण मला ते कमी पुरत होतं ना, त्यासाठी. सो तुम्ही कसं बनवलं आहे शिवलिंग ते मला नक्की सांगा. मी मातीचं केलं आहे शिवलिंग आणि मी पूजा पण केली आहे, ती टाकलेलं आहे ऑलरेडी शॉर्ट्समध्ये. आणि ते झाल्यानंतर मला पूर्ण ते रोलअप करायचं होतं, कारण माती पडली नाही पाहिजे. सो सर्व मी केलं आणि त्यानंतर मग मला पाणीनी पण करायचं होतं. मला लेट होणार होता थोडासा, दुपारी करत होते मी, कारण मला उद्यासाठी तयारी करायची होती. परत मला उपवास पण होता, मग मला मंदिरामध्ये जायचं होतं. मग सर्व सामग्री पण घ्यायची होती, काय काय व्हायचे ते दुर्वा, फुलं, धतुरा वगैरे, हे सगळं आणायला टाईम झाला होता. तर मी बोलले आधी हे बनवून ठेवते, तर सेटअप एकदम ते कडक झालं पाहिजे ना, असं पडलं नाही पाहिजे. सो मी ते पण केलं आणि ते केल्यानंतर मला शिवलिंगसाठी वरचं असतं ना, ते करायचं होतं. सो त्यासाठी पण मला टाईम झालेला, मग ते पटापट केलं मी. नंतर मला अजून माती कमी पडली, मग परत मी माती टाकली. ते सगळं केल्यानंतर मला फायनली शिवलिंग तयार झालेलं आहे. आणि ते सर्व झाल्यानंतर मला बोलतात ना की शिवलिंग तर रेडी आहे, पण शिवलिंगच्या वरती मला स्नेक टाकायचा होता. सो स्नेकसाठी पण मला माती कमी पडत होती. सो मी बोलले, आणि हे माझं फर्स्ट टाईमच आहे, मी ह्याच्या आधी कधी बनवलंच नाही. सो मग बोलली अजून माती काढते. मग मी ॲलोवेराच्या प्लांटमधून माती काढली आणि ते काढल्यानंतर मी स्नेकसाठी अप्लाय करत होती, म्हणजे ते एकदम बारीक करायचं. मग शिवलिंग माझं रेडी आहे. सो कसं वाटलं ते सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.